देशात जगात चांगले आहे म्हणून चालू आहे, नाही तर देशाचं वाटोळं केलं असेल तर ते गुरुजीनंच केलं असं माझं मत आहे. अनेक क्षेत्रातले गुरुजी, सामाजिक क्षेत्रात गुरुजी, धार्मिक क्षेत्रात गुरुजी, राजकारणात गुरुजी, विज्ञानात गुरुजी. काही गुरुजी बिचारे चांगले आहेत, ते चांगला वर्ग असतो, त्यांचा चांगला क्लास असतो, त्या दिवशी आम्ही गैरहजर असतो. मग खाली काय व्हायचं? चला मी माझी एकदा ओळख करून देतो. आत्ता जी शिडी पाहिली त्या गावचा मी रहिवासी आहे, भास्कर पेरे माझं नाव आहे. 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडं काही नापास करीत नाही माणूस. 7वी 7 वर्ष गेलो म्हणून 7वी. देवाचे उपकार आहे. मला जमीन नाही, गुंठा नाही, दुकान नाही, धंदा नाही, उपकार आहे म्हणतो मी. देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला मुलगा नाही. ज्याला आहे त्यानं त्याचं पाहून घ्या काय चालू आहे ते. मेदगे सारखे बिचारे भाग्यवान फार थोडे लोक असे. देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला 5 मुली आहेत. 5ही मुलीचे लग्न झाले, ज्याच्या त्याच्या घरी आहे, काय टेन्शन नाही. मुली ज्याच्या त्याच्या घरी, मुलगा नाही, वारकरी घरात दोघंच. 8-8 दिवस घरी जात नाही. मी आता 5-6 तारखेला घरी जाणार आहे. 3-4 दिवस झाले निघून. रात्री बायको फोन करते, एकदा चौकशी करून घेते, राहायची सोय आहे का, जेवण झालं का, गोळ्या घेतल्या का. आपण म्हणा हो करा आराम. सकाळी एकदा विचारते, आंघोळ झाली का, चहा घेतली का. आपण जर हो म्हणला मग ती कपाळाला ठपका मारून घेते. हाय बा आपला माणूस हाय झाला, काय कुचकला नाही का. बरं तिला असं विचारता येत नाही का तो हाय का कुचकला म्हणून. 8-8 दिवस घरी जाणं होत नाही. पण मी जाऊन काय करतो हे तिला माहीत असल्यामुळं ती सुखी आहे, मी सुखी आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि तिला एवढं का कळतं, का सुखी आहे ती, त्याचं एक मुख्य कारण आहे, ती माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे. चाळीस वर्ष झाली आमची युती आहे. जमत तर अजिबात नाही, पण मोडत बिलकुल नाही. नशिबाचा भाग आहे. असं काय घडलं माझ्या इथं, एवढे लोक यायला लागले, मला बोलवायला लागले. आम्ही काय केलं कोणासाठी, खरं कधी कधी लाज वाटते. काही केलं नाही आम्ही आमच्याच गावासाठी, एवढ्या कुटुंबासाठीच आम्ही केलं, त्यांना एवढं झालं. मी दुपारी पण म्हणलो, आपल्या देशात इतकले मोठाले लोक झाले, इतकी ताकद होती, इतकी पॉवर होती त्यांच्याकडं, त्यांनी का नसन केलंय, काय कळत नाही, का नसन केलं. काय माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे. साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी वेगळं, आरोचं 20 लिटर पाणी वेगळं आहे एका कुटुंबाला. 24 तास पाणी आहे. 3ऱ्या मजल्यावर पाणी जातं. 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही, 1 मिनिट. 4थं पाणी देतो आम्ही, काही खूप खर्च नाही त्याला, पण मला वाटतं अजून भारतात चालू नाही. अख्ख्या गावाला सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. काय अवघड आहे त्याच्यात. आमच्याकडे आहे ना गुरुजीचा राग काय आहे तुम्ही सांगतो. लाकडं तोडू नका, लाकडं तोडू नका सांगणारे लय गुरुजी. पचुलीत काय घाला, एका गुरुजीने सांगितलं नाही, अजून सांगायचं. समाजाने काय करावं हे सांग, हे करू नका, हे करू नका सांगते, मला ते पटत नाही. आणि मी खरं म्हणजे मला जमलं तिथंच की मी उलट वागलो, प्रत्येक गोष्टीत उलट वागलो. कदाचित लोकांना आवडत नसेल, लोकांना राग येत असेल, पण मी असं उलट शिकलो म्हणून मला ते जमलं. लाकडं तोडू नका पण चुलीत काय घाला, मग ती आकडा टाकीन, वीज चोरीन, काहीतरी करीन ना. हो, मी एका ऑफिसमध्ये गेलो, तिथं लिहिलं होतं इथं थुकू नका, इथं थुकू नका. अरे मला डोकं गरगरलं, इथं थुकू नका ही गोष्ट खरी बाबा, पण थुका कुठं सांग ना. तिथं काय व्यवस्था नव्हती. मी घरी गेलो, ग्रामसेवकाला सांगितलं तर ते मला पटलं नाही. मग ते म्हणे मग ते बरोबर आहे, मग काय करायला पाहिजे. म्हणलं आपल्या इथं असं नाही करायचं. म्हणे मग पूर्ण लाईनवर बेसिन बसवले 40 गावात, रस्त्यावर 100 फुटावर. 24 तास पाणी आहे. त्या बेसिनवर लिहिलं इथं थुका. अरे इथं थुकू नका, हा काय सांगपणाचं किती. मी दुसऱ्या शहरात पाहतोय, इथलं नांदेडचं उलट पाहिलं मी. नो पार्किंग, नो पार्किंग, नो पार्किंग. अरे नो पार्किंग वाचली, पुढं काय करा त्यांना, गाडी कुठे पार्किंग करायची.
इथं आहे पार्किंगचे बोर्ड. मला चांगलं वाटलं, आनंद वाटला की बरं आहे, आपले नांदेडचे मराठवाड्यातले होईना पण थोडी हुशार आहे, चालेल, बरं आहे. नाही नुसतं नो पार्किंग लिहून प्रश्न सुटत नाही. म्हणून लोकांना त्यांचा पर्याय द्या, त्यांना तसं वागायला मजबूर करा. तेच काम केलं मी. टॅक्स भरतच नव्हते माझे इथं लोक, चौकटच भरत नाही. मग मी काय केलं, पिठाची गिरणी टाकली 15 वर्षापूर्वी. जो टॅक्स भरण त्याला दळण वर्षभर फुकट. महिलाची जातले हुशार, तिला व्यवहार कळला, माणसाला जरी नाही कळला तरी. आता 2 मिनटं उशिरा सत्काराला बोलली ती गोष्ट वेगळी. हा मला लई दुःख झालं होतं. ताईला थोडं उशिरा बोलवलं होतं मी, म्हटलं पण आलं लक्षात, बोलवलं ताईला, मला बरं वाटलं होतं. मग थोडे बी कमी जास्त केलं ना महिलाच्या बाबतीत कोणी, मला लई त्रास होतो. त्याचे 2 कारणं आहे. 42 वर्ष झाले मी महिलात राहतो. 1 जानेवारी 1975ला माझे वडील वारले, आईत राहिलो. आत्ता ह्या वर्षी आई वारली, 100 वर्षाची होती. लग्न झालं, नंतर लग्न झालं, माझे वडील वारले, बायकोत राहिलो. पुढे 5 मुली झाल्या, पुरीत राहिलो. माणसाचा मला काही संबंध नाही. म्हणून महिला कशा असत्या, चांगलं वाईट त्यांचं हित मला लय जाणतं. तुम्ही जे बोर्ड पाहिलं ना आत्ता घरावर, ते नुसते घरावर भिंतीवर नावं नाही, प्रॉपर्टीत सुद्धा नावं केलेले आहे. त्यांची विकता येत नाही. पुरुषाला आमच्या इथे प्रॉपर्टी विकता येत नाही, महिलाला रजिस्टरला न्यावं लागतं. म्हणून मग पिठाची गिरणी टाकली, जो टॅक्स भरण त्याला वर्षभर दळण फुकट. बाईनं विचार केला 1,500 रुपये दळायला जाते सालाची, मग याचे 2,000 रुपये याच्या मर्डर घातले तर काय बिघडलं, आपला टॅक्स गेला ना. आणि तो इज्जतीचा प्रश्न झाला पुढं. जी बाई खाजगी गिरणीवर जर गेली दळायला, सगळ्या गावाच्या नजरेत देते, हिनं टॅक्स नाही भरला का. मग ती बाई नवऱ्याला परेशान करते, काय कर पण त्या मेल्याचे मर्डर पैसे घाल, आपला टॅक्स वसूल होतो आणि त्यांचा बी आर्थिक फायदा होतो ना. पुढं ते सूत्र इतकं वाढवलं मी. आता माझा 3,500 टॅक्स आहे सरासरी एका कुटुंबाला. मी दुपारी सांगितलं कायद्यापेक्षा जास्त घेतो मी टॅक्स, तरी लोक किरकिर करत नाही. कारण काय, त्यांना सुविधा तशा. 20 लिटर आरोचं पाणी मोफत देतो एका घराला रोज. पिठाची गिरणी, आंघोळीला गरम पाणी आहे, मसाले काढून देते, डाळी करून देते, बटाटा चिप्स करून देते, शेवाय करून देते, पापड करून देते. आणि महिलांना हे सगळं उचललं की बरोबर एवढा जर आपला फायदा होतो. व्यवहार जर बाजारातला पाहिला तर तिला बाजारात 8-9 हजार रुपये तेवढ्यासाठी वर्षभर लागले असते. मग 3,500 हे देतो, टॅक्स बी जातो, तर चांगलं आहे ना. दोन्ही मला 25 लाख रुपये जमा होते. हा सगळ्यात शब्द तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाचा. 630 कुटुंबात 25 लाख रुपये माझ्याकडे जमा होते. 18 लाख माझा वर्षाचा खर्च आहे, 6 लाख माझ्या ग्रामपंचायतला नफा आहे. म्हणजे लोक दुप्पट नफ्यात आहे, मी 25% नफ्यात आहे. कोणाला काही प्रॉब्लेम नाही. इथं मिया बी खुश आहे, बीबी बी खुश आहे. आणि दोन्ही खुश असले तरच त्या संसारात मजा आहे, नाही तर काय मजा नाही. बळजबरी खूप लोक मला सांगते की लोकांचा सहभाग, काल तुळजापूरच्या त्या टाटा इन्स्टिट्यूटमधलं तारीख द्यायची होती, दिली 11 तारीख. ते प्राचार्य मला म्हणे, साहेब काय विषय टाकू, लोकसहभागातून ग्रामविकास. म्हणलं किती दिवस रे आता ही बदमाशी. मी का त्याला पाहिलं नाही विचारायला, ते तर परेशान झालं. ते म्हणे काय झालं, म्हणलं कव्हर लोकसहभागाची वाट पाहायची. लोकसहभागात म्हणायचं आणि आमच्यासारख्यानं बाजूला पळून जायचं, हे बंद करा धंदे. म्हणलं आता लोक करतेच, लोकांचा काही संबंध नाही, पण आम्ही अवलंबून बसलो त्याला शब्द लावून टाकला लोकसहभाग. लोक येणार नाही साहेब, आता गेले ते दिवस. त्याचं कारण असं आहे की लोकांना विश्वास ठेवा असा माणूसच राहिला नाही, तर लोक येतील कसे काय, कुठून येतील लोक, कोणाकडे येतील, त्यांना भरोसाच नाही. प्रत्येकाच्या हातात जाळं दिसतं, त्यांना जाळं. म्हणून समाज पुढे येत नाही. नाही ते समाज खूप चांगला आहे आणि खूप वेगळ्या दिशेने घेऊन गेलो आम्ही. वेगळ्या प्रथा पाळल्या, वेगळं सांगितलं. कदाचित त्या काळातल्या गरजा असत्या, पण माझं आज मत असं आहे की तुम्हाला खरंच देशाचा विकास करायचा असेल तर पहिले संतांचे विचार घ्या, शासनाचा पैसा घ्या, 10% आपला टाका आणि विज्ञानाची जोड धरा, देशाचा विकास होईल. हे 3ही सूत्र पकडा तुम्ही, त्याच्याशिवाय ते खरं नाही. सगळं जुनं चांगलं होतं म्हणून चालणार नाही, सगळं नवं चांगलं होतं म्हणून चालणार नाही. याची जोड घाला, शासनाचा पैसा घ्या. आम्ही तेच केलं. 24 तास पाणी, 24 तास लाईट, सेपरेट सबस्टेशन. 33 एकर जमीन आहे गावाची. 100% बागायत आहे, जी 100% कोरडं होती 25 वर्षापूर्वी, आज 100% बागायत आहे. सगळ्या शेताला रोड आहे, वीज चोरी नाही, 100% लोक बिल भरते, एकही आत्महत्या नाही, कधी होणार बी नाही. माझी गॅरंटी आहे, होऊच शकत नाही. कशाला होईल, काही कारणच नाही ना. जो तो खाऊन पिऊन ज्याच्या त्याच्या सुखी आहे, काय टेन्शन नाही.
लोक सुखी झाले, लोक समाधानी झाले, आमच्याकडून त्रास नाही, त्यांच्याकडून त्रास नाही. गाव म्हणलं का भाऊबंदकी, राजकारण, हेवा तो भाग वेगळा आहे, ते चालत राहील. कोण निवडून आलं, कोण सरपंच झालं, यालाही काही महत्त्व नाही ते. पण आता लोकाला, महिलाला एवढी सवय झाली त्या सगळ्या गोष्टी बिगर ते जगू शकत नाही. झाडं खूप आहे, आपल्याला 4-5 गोष्टीवर काम केलं पाहिजे. 1, पिण्याचं पाणी चांगलं पाहिजे. 2, वापरलेलं पाणी, सांडपाणी पुन्हा जमिनीत जिरवलं पाहिजे. 3, झाडं लावलं पाहिजे. 4, संडासचा वापर केला पाहिजे. या गोष्टी तुम्हाला जरी तुमच्याशी निगडीत वाटत नसले तरी महत्त्वाचे आहे. 4, संडासचा वापर झाला पाहिजे. 5, मुलाबाळाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. 6वी गोष्ट थोडी अवघड आहे, बघा तुमची मनाची तयारी असेल तर मी सांगायला हरकत नाही. हां, अवघड आहे म्हणून सांगून मी, कारण मी सांगून जर तिचा उपयोग होत नसेल तर न सांगितलेली बरी, म्हणून मी तिला मागं ठेवतो, सांगत नाही. ती अशी आहे 6वी गोष्ट, घरात नवरा बायकोनं गोडीनं राहायचं. आता हे बी सांगायची बारी आली, कारण आईबापाला जीव लावा याच्यासाठी त्यांनी कायदे केलेच, पण नवरा बायकोनं गोडीनं राहा हे बी सांगायची बारी आली. आता कसं व्हायचं? का एखादा माणूस म्हणून, साहेब आम्ही गोडीनं राहू पण याला काही सबसिडी निघाली का? म्हणू शकते लोक. सध्या समाज सबसिडीवरच चालू आहे, सबसिडीवरच चालू आहे. त्याला सबसिडीशिवाय दुसरं काही कळतच नाही. हर गोष्टीत सबसिडी पाहिजे म्हणतो. घ्या सबसिडी, मला काही प्रॉब्लेम नाही, माझ्या काही बापाचं चाललं नाही, पण सबसिडी घेऊन तरी त्याचा उपयोग चांगला केला पाहिजे. ज्या कामाला दिली त्याच्यासाठी ते उपयोग केला पाहिजे. पण असं होत नाही. खरं म्हणजे ह्या 5-6 गोष्टी का करायच्या हे बी आम्हाला कोणा शिकवलं नाही, कशा करायच्या हे बी शिकवलं नाही. आज आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, तरी त्यातल्या त्यात काही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आमचं आरोग्य कमी झालं, आमचं आयुष्य कमी झालं. आत्ता जज साहेबांना सांगितलं आपल्याला पोटात कुपोषित जन्माला येऊ राहिले, किती वाईट गोष्ट आहे. आमचे आजोबा पंजोबा 100 वर्ष जगत होते. आम्ही प्रांजळ मनाने सांगा किती वर्ष जगू असं आपल्याला वाटतं? आता प्रत्येकाला 70च्या वर तर माणूस म्हणूच शकत नाही. आता 65-70, 65-70 म्हणतो, म्हणजे मिनिमम 25% आमचं आयुष्य कमी झालं. 25 वर्ष. मी गमतीनं म्हणत राहतो, याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? नाही तर काही झालं का आपलं ढकलून देतो आपण, पाकिस्तानचा हात आहे, झाले मोकळे. याच्यात बी ते आहे का? आमचं आरोग्य खराब झालं. पुढच्या पिढीचं कसं होईल? मी आत्ता टी व्हीवर पाहिलं होतं, जुन्या काळी छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात, त्याच्या आधी काही लोकांजवळ तलवारी होत्या आणि ते घोड्यावर तलवारी घेऊन फिरायचे. त्या तलवारीचं वजन होतं 45 किलो. का कमाल! आपले पूर्वज 45 किलोची तलवार घेऊन घोड्यावर फिरायचे. आमचं कट्ट 45 किलो भरणा. कसं व्हायचं? मग आम्ही नेमकं कोणत्या दिशेला चाललो? आमचं शिकून काय फायदा होऊ राहिला का तोटा होऊ राहिला तेही कळत नाही. म्हणून आम्ही आमच्या गावासाठी केलं, त्याला समाजाने एवढा मोठापणा दिला, मान दिला. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे अनेक क्षेत्र आहे, आपल्या आपल्या क्षेत्रात काम करा. माझं एक ठाम मत आहे की ज्या ठिकाणी तुम्ही आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही आहे, तेच काम मनापासून करा. तिथेच देवाचं दर्शन होतं, दुसरीकडे नाही. म्हणून आम्हाला संतांनी जे सांगितलं, ठाईच वैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, पण अर्थ चुकीचा सांगितला गेला. संताचा मूळ अर्थ या अभंगाचा असा आहे, ठाईच वैसुनी म्हणजे तुम्ही जिथं आहे तिथं, तुम्हाला जे काम आहे तुमच्याकडे तेच काम मनापासून करा, तिथेच देव भेटल. अनेक संतांनी सांगितलं, कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कशाचे लक्षण आहे? बहिणाबाईने काय झालं, ज्याच्या हाताला घट्टे त्याला देव भेटे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, कामामध्ये कामं, तुम्ही म्हणा राम राम. रिकामं बसून रामराम म्हणायचे सांगितलं नाही. हे रिकामं बसून रामराम म्हणायचे जे सांगते ना ढेबरेपोटाचे लोक, येणे वाटोळं झालं साहेब. कष्टाशिवाय पर्याय नाही. इतके दिवस गेले, बापदादाची इस्टेटी होत्या धकलं. आता कामाशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही. मतलबासाठी कोणी काही सांगू, आपल्या देशात वाद लय आहे, कटकटी लय आहे, जातीभेद, कोणी काय पक्षाचा भेद, अनेक भेद, आणि विनाकारण आहे स्वार्थासाठी. त्याच्यामुळे विकास राहिला असं मला वाटतं. पण विविधता खूप आहे, त्याच्यात आनंद खूप आहे, मजा खूप आहे. पण आपण त्या आनंदापासून विनाकारण पार होऊ राहिलो, विनाकारण. मी आत्तापर्यंत 22 देशात गेलो असेल, असंच काही नाही हो. जग भिकारी आहे, भिकारी, काहीच नाही. ते आखाता बिखाता दुबई तिकडे ते काही 1 गुंठा जमीन नाही द्यायला खाली. 9 देशात जमीन नाही. इथून माती नेते, तिथं वाळूत खड्डं करते, मग त्याच्यात झाड लावते. आम्ही तोडे नाही तरी लय होईन. लय फरक आहे ना.
तिथे विचारलं पाऊस कधी पडला तर म्हणे 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला होता. पण राहते काय टकाटक. सिंगापूरला म्हणे स्वतःचं एक थेंब पाणी नाही आणि पाणी विकायचा धंदा आहे त्यांचा. काय जगात आश्चर्यजनक हो. आमच्या इथे काय नाही आहे. एक भाजी जर आम्ही रोज बदलून केली तर मला असं वाटतं 3 वर्ष नंबर नाही यायचा. तरी आमच्या घरात भांडणं होतं असं, तीच भाजी करते तर याला काय इलाज आहे. आता दोष कोणाला द्यायचा. खरं परमेश्वराने खूप दिलेलं आहे, आपलं खूप दिलेलं आहे. मला फिरायचा खूप नाद आहे, वाचायचा खूप नाद आहे. सिनेमा पाहाय, नाटकं पाहतो. जरी शिकलो नाही तरी डोळ्याचं आहे. म्हणून ते पाहून माणसाचा एक स्वभाव आहे, आपल्यात जळपेपणा एक असतो एका कोपऱ्यात. कुठं पाहिलं की मला असं असायला पाहिजे. आणि तेच मी माझ्या गावाच्या कामात आणला तो जळपेपणा. जिथे काय मला चांगलं दिसलं ते माझ्या गावात पाहिजे असं मला वाटलं. त्याचा फायदा इकडे झाला मला. काय दुसरं काय. 22 पुरस्कार मिळाले गावाला आत्तापर्यंत. 3.5 कोटी रुपयाचे पुरस्कार आहेत. खूप लोक आले. मागचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आले, शरद पवार साहेब आले, पंकजाताई आल्या, मुनगंटीवार साहेब आले, लोणीकर साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, अधिकारी किती आले, दुसऱ्या राज्यातले सभापती मंत्री. आणि प्रत्येकाने काही ना काही देऊन गेले आम्ही न मागता. खूप दिलं आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी दिलं. आणि मी कोणाच पक्षाचं नाही. सगळ्याला वाटतं आपल्याच पक्षाचं आहे. काय आपल्याला घेणं आहे ते कोणत्याही पक्षाचे असो. आपल्याला काय, आपल्या गावासाठी येतंय, आपल्याला काय मदत करते, आपल्या तोंडावर हात फिरते, बस झालं ना. आपल्याला काय घेणं आहे. अनेक संस्था आल्या. मला तर असं वाटतं देशातली एक संस्था अशी नसेल की ती माझ्या गावाला आली नसेल आणि तिने पाहिलं नसेल, अभ्यास केला नसेल. मोठ्यातल्या मोठ्या, मग ते टाटा बिर्लाची असू द्या, रिलायन्सची असू द्या, अजून कोणते, श्री रविशंकर असू द्या, नाशिकचे मोरेदादा असू द्या, RSS असू द्या, कोणते असू द्या, मला मुस्लिमचे असू द्या, ते इस्लामी, कोणते बी. आणि मला सगळे चालते. कारण तुम्हाला शपथ खाऊन सांगतो, माझा अनुभव, मला वाईट कशात दिसतच नाही हो. कशातच दिसत नाही. आमच्या पोटात काही काळा असलं का मग आम्हाला सगळं वाईट दिसतं, हे माझं मत आहे. हो, काय वाईट नाही, कुठंच वाईट नाही. सगळे तेच कामं करू राहिले. आणि आनंद हा तुम्ही मनाने घ्यायचा आहे. मागच्या महिन्यात मी हैदराबादला एक संस्था आहे NIRD, तिथे गेलो होतो ट्रेनिंगला, शिकायला. कोणाला शिकायला गेलो तो माहिती आहे. श्री रविशंकरचे 250 माणसं आणि धीरूभाई अंबानीचे 250 माणसं. तिथं 3 दिवस ट्रेनिंग होतं. त्यांना देशात त्यांनी गावं घेतले या 500 लोकांनी. त्या गावाचा त्यांना विकास करायचा. केंद्र सरकारला विचारलं, बाबा आम्हाला करायचं आहे, हे आमचे 500 माणसं, लाख 1.5 लाख त्याला पगार, पण आता करायचं काय. केंद्र सरकारने सांगितलं, त्या संस्थेत जा, NIRD, ते तुम्हाला सांगते. मग या एवढे लोक युवानंद तिथे गेले देशातून आणि त्याला शिकायला मला दिलं. मी म्हणलं धीरूभाई अंबानीने इतकं वर्ष काय केलं मग. म्हणजे त्याने त्याच्या क्षेत्रात जरी काम केलं असलं तरी मी माझ्या क्षेत्रात आनंदी आहे, सुखी आहे ना. असं मला काय समाधान नाही. कशाला पाहिजे मला वावर, कशाला पाहिजे मला पैसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला टोपलं भरून सोनं भेट दिलं होतं, सत्य घटना आहे. महाराजांनी घेतलं नाही. कशाला पाहिजे म्हणे मला, माझं मी वाटून दिलं लोकाला, तो कशाला घेऊ. शिवाजी महाराजाची भेट नाकारणं सोपं नाही. आमदार संघ फोटो काढायचं तर टंगड्या घालतो आरामखोर. महाराजाची भेट नाकारली ना. तिथं एक अभंग लिहिला महाराजांनी, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, म्हणजे माती समान सोनं नाणे आम्हाला. हे अभंग आम्ही रातची म्हणतो, तरी सकाळी मतदानाचे 1000 घेतो म्हणलं. लय चालकाट्याने कुठं परमार्थ कळला आम्हाला. नाही कळला ना. पण तुम्ही आम्ही पाटील किती याच्यातला एक भाग आहे अनुरेणूसारखा. पण आपण आपलं करत राहायचं. जग काय म्हणन, जग काय करेन तिकडे लक्ष द्यायचं नाही. परमार्थातली एक मोठी आणि गुरुजीतली एक मोठी गडबड तुम्हाला सांगतो बघा. मी लहान असन, 25-30 वर्षापूर्वीची घटना असेल. 30 पंढरपूरमध्ये आचार्य वेदांत वाचस्पतीचे प्रवचन 9 दिवस ऐकलं एका ओवीवर मी. सत्य घटना, अहिल्याबाई होळकर वाड्यात. ती ओवी अशी होती, पुरुषार्थ सिद्धी 4थी, घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. वाचस्पती माणूस 9 दिवस बोलला एवढ्या एका ओवीवर. मी बी ऐकलं. काय ऐकलं, काय कळलं मला माहिती आहे. मला नाव ठेवायचं नाही, माझे गुरुजी येते पवार महाराज. पण त्या ओवीचा खरा अर्थ मला कधी कळला सांगू तुम्हाला. 2005ला माझं गाव हागणदारी मुक्त झालं ना. आम्हाला दिल्लीला बोलून आमचा सत्कार केला कलाम साहेबाच्या हस्ते. तिथे कलाम साहेबांनी एक शपथ आम्हाला दिली की
की बाबा हो तुमचं चांगलं झालं, तुम्ही इतर गावात जा, लोकांचे पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांचं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा, हा त्या ओवीचा अर्थ आहे. ते नाही कळलं आम्हाला, हे किती कळलं. मग मी ठरवलं मग इतक्या अवघडात जायचंच कशाला. मग ते 9 दिवस ऐकलं ना मी, मला नाही काही कळलं, भावनेपोटी ऐकलं मी. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, दोन्हीचा दर्जा कमी आहे असं नाही, पण जे मला कळतं ते कामाचं आहे ना, जे कळत नाही त्याला काय करता. इथंच आमची गडबड झाली आणि आमचा विकास रोखला. समाजाला जे कळतं ना ते द्या. माझा विकास गावातल्या लोकांनी काय ऐकलं, माझं बोलणं त्यांना कळलं, मी त्यांच्यात मातीत बसलो, त्यांनी शिवाय दिलं मी दिलं, त्यांनी धरलं तर मी धरलं, एकरूप झालं ना, त्यांच्या भाषेत राहिलं ना, त्यांना जसं कळन तसं सांगितलं ना. आम्ही एकदा सांगून दिलं आणि गज बसलो का असं नाही चालत. बघा महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं? वेलाचं. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना माहीत आहे, हे कोणातरी गुरुजीनं सांगितलं. आता त्याला काय वाटलं हे पुढं चांगलं होऊन जाईल. तुम्ही विद्वान लोक आहे, महादेवाला जर बेल आवडतो तर आम्ही शिवरात्रीच्या दिवशी काय करायला पाहिजे. असलं कोणी तर मी इथं पाय धरीन त्याचे, बेल लावणाराचे नाही. आम्ही काय केलं माहिती आहे, एक अर्ध कुठं येतं पुरं वरवडून आणलं आणि त्याच्या बोकंडी टाकून दिलं, तुला आवडतं ते घे, लावीन कोण. त्या गुरुजीनं पूर्ण सांगितलं असतं ना की शिवरात्रीला आयुष्यात एकदा तरी बेल लावा, तर कितीतरी बेल झाले असते, अंदाज नसता आला एवढा. ही त्याची चूक आहे असं नाही, याची चूक आहे असं, पण तो गॅप राहिला, गॅप. माझी आई वारली 6 महिने झाले, ती राख मी पैठणला नाही नेली राखीला. गंगा जनरली काय करते, गंगाला नेते म्हणे. मी 5 खड्डे केले तिथंच, 5 खड्ड्यात थोडी थोडी टाकली, 5 झाडं लावून टाकली, मस्त लागलं आईचं. तुम्ही चांगला विचार करा, त्या राखीपैकी एक चमचाभर राख घेतली, तुमच्या आईची आहे, बापाची आहे, नवऱ्याची असन, एक गिलासभर पाण्यात टाकली, तुम्हाला प्यायला दिली, तुम्ही पिईन का? नवऱ्याची असली तर नाही, बापाची असली तरी मग दुसऱ्याच्या पाण्यात कशी टाकता? नाही कळलं ना आम्हाला. किती साधी गोष्ट आहे. त्या दिवशी सांगणाऱ्यांना सांगितलं असं गंगेतनं, त्याची कारण वेगळे असू शकते, एकमेकाला नाव ठेवत बसायचं नाही. त्या दिवशी गंगा धो धो वाहत होती. आत्ता वाहती का? तिचं डबकं झालं ना, आता नाही झालं ते. काळानं रूप बदला, जी.आर बदला, नसन तुमच्या याच्यात तरी बदला. साहेबाकडे कोणा याचिका दाखल नाही केली म्हणे, तरी त्यांना कल्पना आली, त्यांना वाटलं की नाही चाललं, त्या तिसऱ्या लोकांसाठी स्मशानभूमी पाहिजे, त्यांना व्यवस्था पाहिजे. होऊ शकतं ना, काय मरमर आहे, काय परेशानी. आम्हाला वाटलं पाहिजे, आम्हीच पुढे होऊन करायचं नाही. का नाही करायचं? अनेक गोष्टी आहे, अनेक परंपरा आहे, विविधता आहे. नाव ठेवायचं नाही, आपल्याकडे नुसते नाव ठेवते. प्रत्येकात मजा आहे, प्रत्येकात आनंद आहे, प्रत्येक सण आहे, महिन्याला सण आहे, महिन्याला पुण्यतिथी आहे, त्याचा आनंद घ्या, त्याच्यापासून चांगलं करून घ्या ना. आम्ही नाव ठेवतो. ते व्हॉट्सअपचं काढलं होतं गणेशरावनं, काय रोज येतं. एक काय येतं आपल्याकडे, ते ब्राह्मण समाजाला लेट टार्गेट केलं जातं. त्याने आम्हाला लुटून खाल्लं, त्याने आम्हाला लुटून खाल्लं. काय लुटून खाल्लं मला कळतच नाही हो, कसं काय लुटून खाल्लं. तुम्ही घर बांधलं 15 लाखाचं, तुम्ही गेले गुरुजी मी त्या घरात राहायला कधी जाऊ. ते म्हणलं शुक्रवारी 4 वाजता जाईन, दी 200 रुपये. त्याचं काय चुकलं हो? काय चुकलं, काय त्याचं काय चुकलं? अरे आम्हाला अक्कल नाही, आम्ही अजून म्हणायलाच तयार नाही. त्याने लुटलंच म्हणते आम्ही, त्याने कसं काय लुटेन? बरं ते कुठं आलं तुमच्या घरी का बाबा तू कधी जातो म्हणाला, आम्हीच जातो. म्हणजे आमचा कमकुवतपणा, आमचा मूर्खपणा दुसरं ढकलाचं ही रीत पडली आमच्याकडे. असं नाही होत. आणखीन ह्याच्या पुढची गंमत सांगू. आमचे गुरुजी बसलेले आहे. आता बकरी जर वाघाच्या पिंजऱ्यात गेली तो काय म्हणून मला महाशिवरात्र आहे काय म्हणणार ना हो. आणि असे वाघ, असे झाळे, हा विषय जातीचा नाही आहे. एक जात आहे, एक हलकटाची जात, एक मध्यम हलकट, एक उच्च हलकट, आणि हे प्रत्येक जातीत आहे. त्यांची जात वेगळी आहे, पण आपण जातीचं वर्गीकरण वेगळं करतो. इथं बसलेले कोणते एका जातीचे नाही आहे. खरं सांगू तुम्हाला, इथं बसलेले सगळे एकाच जातीचे म्हणून एका ठिकाणी बसले, हे आम्हाला कळन त्या दिवशी, तेव्हा आमचा विकास होईल ना. हाच मोठा फॉल्ट आहे आमच्यात, वर्गीकरण वेगळं वेगळं करतो.
चांगल्याची जात आहे ती चांगलीच राहणार आहे. एका बाजूनं वृद्धाश्रम खुलते, एका बाजूनं आईवडिलाचे अनेक वर्ष असे कार्यक्रम करते. ही एक जात आहे ना चांगल्याची. म्हणून मला आता तुम्हाला एकच विनंती करायची, तुमची आमची जी जात आहे ना, हे वजन तुमच्या आमच्यावरच आहे. आणि आपण दरवाजा लावून बसतो ते करतील म्हणतो, होणार नाही. तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागणार आहे, तुम्हाला आम्हाला हे करावं लागणार आहे. ज्यांच्याकडून होणारच नाही त्यांच्या भरोश्यावर आम्ही बसलो. आपल्याला त्यांनाही नाव ठेवायचं नाही, त्यांची जातच वेगळी आहे. 7,000 आमदार झाले म्हणते आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात. किती? एका आमदाराने एका पंचवार्षिक योजनेत एका गावाचं कल्याण केलं असतं तरी 7,000 गावं झाले असते. मग जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, सरपंच, सभापती, पंचायत समिती हे तर कानू किती झाले पता नाही. काय बरं, एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, याच्यातल्या कोणाला अक्कल नाहीये? आहे कोणी मूर्ख? आहे ते मूर्ख नाही, आम्ही मूर्ख आहे का? आम्ही त्यांच्या भरोश्यावर बसलो. आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ना, आपली आपण करा, सोडू नको. म्हणून आपण आपलं काम करायचं, आम्ही आमच्यासाठी करू. आमचं पाहून लोक लाजतेन करतेन. काय करायचं आम्हाला? आमच्या दारात 4 झाडं लावायची आमच्यासाठी. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज, एका माणसाला. आम्हाला काय शिकवलं? या जगात माणूस जन्माला आला तर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. 100% खोटं आहे. सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो, तो झाडातून मिळतो. आई मेली तरी पोरग जगन, ऑक्सिजन नाही मिळालं तर जगणार नाही. आय मरावं असं आपलं म्हणणं नाही, झाड महत्वाचं आहे. हरामखोरांना 4 झाडं आयुष्यात ते कधी लावले नाही, पण जाताना 4 क्विंटल घेऊन जातो. त्याला वड्याला फेकून द्यावं, त्याला कधी लावलं का म्हणा, विचारान त्याला, द्या फेकून. फळाचे लावा झाडं, पोरं फळं खातेन. मी गावोगाव 4,000 गावात गेलो मी आत्तापर्यंत. 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझ्या गाडीत. मी म्हणलं कलाम साहेबांनी आम्हाला सांगितलं जाणार, शेवटपर्यंत जाणार. माझी शेवटची एकच इच्छा आहे. एवढे भाग्यवान नाही आपण, पण कलाम साहेब गेले तसंच जावं अशी माझी इच्छा आहे. काय लागत नाही आपल्याला जीवनात, दुसरं काय लागत नाही. काही घेणं नाही, देणं नाही. कशाला काय पाहिजे? काय करता? डोक्याला ताण येतो. माणूस एकदा भुंग्यासारखे ती चक्रव्यूहात पडलं. माझं तुम्हाला एक प्रश्न विचारू. आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? बाबासाहेब आंबेडकरची आणि आपल्या आजीची. काय गंमत झाली बा. आज्यानं वाडा ठेवला, आज्यानं वावर ठेवला, आज्यानं लग्न केलं आमचं. आज्जा आमच्या ध्यानात नाही, ते आमच्या ध्यानात. याचं कारण असं आहे, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमचा आज्जा वाट्याच्या पुढे जाऊ दगड ठोठो मेला. कधी नगरपालिकेची पट्टी भरली नाही, कधी कोणाला सोयीनं बोलला नाही. याला कोण ध्यानात ठेवणं? मग आता आम्ही असा विचार करायचा आहे का आम्ही कोणासारखं जगायचं? आम्ही इथं जन्माला आलो कशासाठी? आमचं नेमकं काय काम आहे? येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, कोणालाच नाही, सगळ्याला माहिती आहे. मग कशासाठी आलो इथं? मग आम्हाला साने गुरुजींनी सांगितले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी, जगी जे ही नातपत दलित तया जावो नि उठवा. आम्ही म्हणतो, करत नाही. हो, करत नाही. काय लागत नाही हो. आमच्या गाडगेबाबाचं पोरगं वारलं, निरोप आला, त्यांना एका गावात कीर्तन करीत होते. आता वारलंच म्हणे, मी आलो कुठं जिंद करीन त्याला, घ्या मौत करून. कलाम साहेबाच्या घरी गेलो मी रामेश्वरला. नंतर त्यांच्या भावाला भेटलो, अजून मंजुरी करते. काय उदाहरण काय पाहिजे मला? कलाम साहेब जास्त का भावले? मागचे तिन्ही जे नावं घेतले मी, तुकाराम महाराज, गाडगेबाबा, तुकडी, मी पाहिले नाही. आपले अनेक संत राष्ट्रपुरुष आहे आपल्या देशात, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, पण आपण नाही पाहिले. मी पाहिले, कलाम साहेब पाहिले, स्वतः कळले. ते काय पाहिजे? लग्न नाही केलं आपल्यासाठी. आम्हाला त्यांच्या धर्मातल्या 2-2 बायका दिसतात, 4-4 पोरं दिसते, पण कलाम साहेब बिगर लग्नाचे राहिले हे काऊन दिसत नाही आम्हाला? काय पाहायचं इच्छा ठरवायचं आहे ना. मी 4 पोरं 2 बायकाचं समर्थन करतो असं नाही, पण आम्हाला चांगलं दिसलं पाहिजे. वाईटावर का नजर जाते आमची? म्हणून चांगलं पहा, आपल्या गावासाठी चांगलं करा, चांगलं पाणी प्या. 5 लिटर पाणी लागतं रोज पोटात.
मीच पहिलं माझ्या इथे रोज 10-15 महिला आजारी पडत होत्या. 94ला 2 दवाखाने होते, 94ला माझ्या इथे खाजगी. डॉक्टरचा बिल राग आहे मला. काही काही लोक दवाखान्याला भूषण समजत हो. दवाखाना ही भूषणाची गोष्ट नाही. दवाखाना असला पाहिजे, डॉक्टर असला पाहिजे, तो वेगळा. पण 4 दवाखाने गावात म्हणजे भूषण असं नाही. इथे 94ला 2 डॉक्टर होते माझ्या इथे, दोघं पळून गेले. 10 रुपये धंदा होत नाही, कवर बसतील तिथे. तुम्ही विचारून पहा, मी जेवढं बोलतो ते एकही शब्द खोटं बोलत नाही. आयुष्यात माझे 2 नियम आहे. एक, माझ्या 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, 1, मी कधीच खोटं बोलत नाही. 2, मी कधीच हरामाची 10 रुपये खात नाही. 2च गोष्टी आपल्याकडं. तिसरं भांडवल नाही, काही लागत नाही. त्याच्यामुळे कुणाची भीती नाही, कुणाचा रागही नाही, कुणाचं मत्सरही नाही. आपलं ज्यांना जेवढं होईल तेवढं आपलं खारुताईसारखं चिमणीच्या वाट्यानं आपलं करत राहायचं. खूप लोकांनी, समाजाने खूप मान दिला, खूप. नाही तर माझी इथं उभं राहायची लायकी आहे का? नाही. का समाजानं उचललं? याचा अर्थ समाजाला चांगल्या गोष्टी लागत्या असं त्याचा अर्थ आहे ना. महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्याचं ट्रेनिंग घेतलं मी यशदाला. सभापती, अध्यक्ष, जेवढे पोरं आता सिलेक्शन होते ना MPSC UPSCतून पुण्यामार्फत, यशदामार्फत ट्रेनिंगला धाडते माझ्याकडे 2 दिवस. कलेक्टर झालेलं पोरगं जेव्हा सर म्हणतं ना मला, त्याची चूक नाही बिचारायचं, तो त्याचा मोठेपण आहे. पण मला असं कुठं गेलो कुठं आलो याचं काही कळतच नाही सर म्हणलं. आपल्याला त्याच्यातून एवढंच शिकायचं आहे पुन्हा पुन्हा की तुमचं काम तुम्ही मनापासून करा. सगळ्या राज्यात गेलो मी, मिटिंग घ्यायला जातोय. चित्रपट सृष्टीतले लोक असतील, सयाजी शिंदे असतील, नाना पाटेकर असतील, मकरंद नाना, यांच्याशी भेटलो, बोललो. योग आला ना हो, या कामामुळे योग आला.